नमस्कार. माझं नाव पूर्णिमा रवींद्रन आणि तुम्ही आज एक धडा बघणार आहात 12वीचा धडा. पण त्याच्या आधी कधी तुम्ही तुमच्याकडे कुंडी असेल रिकामी एखादी बाल्कनीमध्ये ठेवलेली असेल आणि आता उन्हाळा संपल्यावर पहिला पाऊस पडतो आणि पहिल्या पावसानंतर तुम्हाला त्या कुंडीत रिकाम्या कुंडीत तुम्हाला काहीतरी हिरवं हिरवं छोटंसं उगवताना दिसतं की पाहिलं का कधी तुम्ही? किंवा तुमच्यापैकी कोणी जर कोणाला जर फिरण्याची आवड असेल आणि तुम्ही ट्रेकिंगला किंवा डोंगरावर किंवा तुम्ही कधी असेच गाडीमधून जाताना तुम्ही पाहिलं असेल तर उन्हाळ्यात डोंगर कसे ओसाड पडलेले असतात. म्हणजे त्यांच्यावर काही हिरवंगार असं काहीच दिसत नाही आणि पहिला पाऊस पडला आणि तुम्ही जर गाडी घेऊन बाहेर गेला आणि तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक सगळीकडे एक हिरवळ दिसेल. तर ही कसली जादू आहे? म्हणजे अचानक हे कुठून येतात हे एवढे झाडं एवढी कुठून येतात रे? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला खूप वेळा. तर आपल्याला माहिती आहे की झाडं रोपं ते बियांवरनं आपण उगवतो रे. तर हे बी कुठून तयार होतात? तर हे सगळं हे बी तयार होण्याकरता त्याच्या आधी भरपूर प्रक्रिया असते सुरू आणि ते आपण आज डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर द नेम ऑफ द चॅप्टर इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आता याच्यात आपण बघू की सगळ्यात आधी की रिप्रोडक्शन म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय. शब्दार्थ पुनर्निर्मिती. राईट. तुम्ही काहीतरी एक गोष्ट आहे त्याला परत परत तुम्ही प्रोड्यूस करताय, निर्मिती करताय. आता हे आपण कुठल्या गोष्टीची म्हणजे जर आपण फॅक्टरी बघितली तर फॅक्टरी असू शकते ते नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्सची, बादलीची फॅक्टरी किंवा मगची फॅक्टरी, कुठल्याही प्लास्टिकवेअरची फॅक्टरी, ते प्रोड्यूस करत राहतात. लिव्हिंग बिंग्स किंवा जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना आपण काय म्हणतो की काहीतरी नवीन जनरेशन किंवा ऑफस्प्रिंग्स, नवीन यंग वन्स दे आर प्रोड्यूस्ड. आणि हे कुठून तयार होतात तर एका पेरेंटपासून किंवा कधीकधी दोन पेरेंट्सपासून जेव्हा एक नवीन जीव तयार होतो त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. सो व्हॉट इज रिप्रोडक्शन? इट इज अ प्रोडक्शन ऑफ यंग वन्स दॅट आर सिमिलर टू द पेरेंट्स. आता पेरेंट्स म्हटल्यावर दोन पेरेंट्स असतील तर मेल आणि फिमेल, नर आणि मादी, राईट. आणि कधीकधी एकाच पेरेंटपासून सुद्धा हे यंग वन्स प्रोड्यूस होऊ शकतात. तर आपण बघू आता नेक्स्ट, वाय इज इट एसेन्शियल? त्याची गरज का आहे? वाय डू यू नीड टू हॅव रिप्रोडक्शन? याचं उत्तर, सपोज रिप्रोडक्शन नाही झालं तर काय होणार आहे की प्रोडक्शन बंद होईल आणि त्याच्यामुळे जे स्पीशीज आहेत, कुठलेही जे एक प्रकारचे जीव आहेत त्यांचं ते सगळे मरून जातील, त्यांचा अंत होईल आणि आपल्याला पुढची जनरेशन त्यांची नसेल तर मग ते सगळे बेसिकली एक्सटिंक्ट होऊन जातील, राईट. ते मरून जातील. सो इट इज कंटिन्युएशन ऑफ स्पीशीज. म्हणजे एक स्पीशीज, एक प्रकारचा जो ॲनिमल आहे किंवा प्लांट आहे किंवा बॅक्टेरिया आहे किंवा काहीही असेल तर त्याचं ते कंटिन्यू होत राहतं. फंगस असेल किंवा मोनेरा प्रोटिस्टा असतील, काही असेल ते प्रोटिस्ट असतील, ते कंटिन्यू होत राहतात, त्यांचं जनरेशन कंटिन्यू होत राहते. त्याचे दोन प्रकार असतात मेनली, टू टाईप्स. पहिलं काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यात सेक्शुअल गॅमिट्स इन्वॉल्व्ड नाही आहेत, राईट. देर इज नो फ्युजन ऑफ सेक्शुअल गॅमिट्स. किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये सेक्शुअल गॅमिट्स त्यांचं फ्युजन होतं. आता ऑब्व्हियसली असेक्शुअल याच्यावरून आपल्याला कळतं की याच्यात दोन पेरेंट्सची गरज नाही आहे, सिंगल पेरेंट असणार आहे. मग जर सिंगल पेरेंट असेल तर मग दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमिट्स, मेल आणि फिमेल गॅमिट्स, यांचं पण काही प्रश्न येणार नाही. देर विल बी नो फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमिट्स. सो इन असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला मेल आणि फिमेल यांच्यामध्ये काहीही फ्युजन दिसणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होणार की मेल आणि फिमेल ते तयार होतील, वेगवेगळे गॅमिट्स, आणि ते फ्यूज होतील आणि जे नवीन ऑफस्प्रिंग तयार होईल
दॅट विल बी अ न्यू काइंड ऑफ ऑफस्प्रिंग. म्हणजे त्याच्यात काही कॅरेक्टर्स आईकडून येतील आणि काही कॅरेक्टर्स वडिलांकडून येतील. ओके, सो देर इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. जे लेफ्टला दाखवलं आहे दॅट इज अ साईन फॉर फिमेल, आणि जे राईटला दाखवलं आहे ते हे दॅट इज अ साईन फॉर मेल. सो देर इज फ्युजन ऑफ द गॅमेट्स. आता काय होणार याच्यामुळे, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन नसल्यामुळे जे यंग वन्स जे प्रोड्यूस होतील, जे यंग वन्स तयार होतील, दे विल बी एक्झॅक्टली लाईक पेरेंट्स, सेम झेरॉक्स कॉपी असणार. झेरॉक्स कॉपी आपण जसं काढतो तसंच आहे, कारण त्याच्यात काहीही बदल दिसणार नाही, आपल्याला काहीही फरक दिसणार नाही या ऑर्गॅनिझम्समध्ये. सो दे आर कॉल्ड एज क्लोन्स. त्याचा दुसरा शब्दार्थ आहे क्लोन्स. जेनेटिकली दे आर द सेम ऑफस्प्रिंग ऑर क्लोन्स. हिअर दे विल बी व्हेरिएशन इन द जीन्स, बिकॉज काही जीन्स आईकडून येतील, काही जीन्स वडिलांकडून येतील, त्यामुळे दे विल बी अ न्यू ऑफस्प्रिंग दॅट इज प्रोड्युस्ड. याच्यात वेगवेगळे मेथड्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे, ते आपण डिटेलमध्ये आता पुढच्या स्लाईड्समध्ये बघू. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे कधी होतं, जेव्हा आपले सेक्शुअल ऑर्गन्स जे मॅच्युअर होतात, एकदा ते मॅच्युअर झाले त्याच्यानंतरच सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं. सो देर आर डिफरंट मेथड्स जे आपण बघणार आहोत. आणि आफ्टर द रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आर मॅच्युअर ओनली देन द सेक्शुअल रिप्रोडक्शन कॅन टेक प्लेस. पुढची स्लाईड आपण बघू. याच्यात आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. आधी व्हिडिओ बघून घेऊ आणि मग डिस्कस करू. Some living things remain a single cell throughout their lives. For example, these are E. coli bacteria. Millions of these microscopic creatures inhabit our intestines. Bacteria are very simple creatures. Unlike most cells, a bacterium doesn't even have a nucleus. But when it comes to reproducing, bacteria are marvels of efficiency. When a bacterium reproduces, it pinches in the middle, and then the cell divides in two. Each of the two new cells is exactly like the original one. Bacteria can reproduce very rapidly. Some types divide once every 20 minutes. At this rate, a single bacterium can become over 1 billion bacteria in less than 12 hours. This kind of reproduction is called asexual reproduction, because only one parent is needed to reproduce. राईट. आता याच्यात तुम्ही या व्हिडिओमध्ये जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला काय कळलं याच्यातून, की बॅक्टेरिया एक सेल असतो आणि तो मधल्यामध्ये पिंच होतो, असं काहीतरी एक डिप्रेशन तयार होते आणि एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया तयार होतात. ऑब्व्हियसली याच्या न्यूक्लियसमध्ये जे काही जीन्स असतील, जे काही डी एन ए असेल, तेच डी एन ए सेपरेट म्हणजे हाफ होऊन ते 2 सेल्समध्ये सेपरेट होतं. डी एन ए मल्टिप्लाय होऊ शकतं. राईट, तुम्हाला माहिती आहे की डी एन ए रेप्लिकेशन होतं. तर ते डी एन ए जे आहे ते रेप्लिकेट होऊन त्याचे मग 2 सेल्समध्ये ते एका सेलचे 2 सेल्स होतात. ही प्रोसेस खूप फास्ट होते. तुम्ही जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी सांगितलं काही स्पीशीज बॅक्टेरियाचे जे आहेत ते 20 मिनटात एक्झॅक्ट त्यांचं जे काही पॉप्युलेशन असेल ते डबल होऊ शकतं. तर ते खूप फास्ट मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची. आणि तुमच्या लक्षात येईल बिकॉज इट इज फ्रॉम 1 सेल 2 सेल्स आर बिंग प्रोड्यूस दे आर एक्झॅक्टली आयडेंटिकल. काहीही फरक नसणार, एका सेल आणि दुसऱ्या सेलमध्ये काहीही जेनेटिकली फरक नसणार आहे. तर सगळे बॅक्टेरिया एकसारखे असतील जर ते एकाच इंडिव्हिज्युअलमधून जर आलेले असतील ते. ओके, आता आपण पुढचं बघू. याच्यानंतर आता आपण पाहिलं ते बॅक्टेरियाचं होतं. पुढे आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन बाकीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये. आता तुम्ही 5 किंगडम सिस्टम 11वीत शिकला असाल, ज्याच्यामध्ये तुम्ही किंगडम मोनेरा, प्रोटेस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया हे शिकला आहात. तर याच्यात आपण सगळ्या किंगडम्समधून एक एक मेथड जे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे ते आपण याच्यात बघणार आहोत, टाईप्स बघणार आहोत. एक मेथड आहे ती अल्गी तुम्हाला माहिती आहे मल्टीसेल्युलर असू शकते, युनिसेल्युलर असू शकते. मल्टीसेल्युलर म्हणजे खूप सेल्स असतात, एकावर एक ते फिलामेंटसारखे असतात, एका फिलामेंटसारखे एका ट्यूबसारखे असतात. तर अल्गीमध्ये काय होतं, हे फिलामेंट जे आहे ते ब्रेक होतं, त्यांचे तुकडे पडतात आणि जिथे जिथे जे तुकडे पडले ते ईच इंडिव्हिज्युअल तुकडा त्याचं मग एक नवीन अलगा तयार होतो.
तर या प्रोसेसला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. आता तुम्ही या पिक्चरमध्ये डायग्राममध्ये बघा, तुम्हाला दिसेल एक अलगाव इनिशियली होतं आणि त्याचे 2-3 भाग झाले आणि एका त्या तुकड्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल अलगी तयार होतं. तर हे खूप फास्ट मेथड आहे. अगेन असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तोच ॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला जेव्हा पटापट मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर हे सगळ्यात सोपं मेथड आहे. त्यांना एनर्जी कमी लागते ही असेक्शुअल रिप्रोडक्शन हे करायला यूज करायला. आता हे बघा, मल्टीसेलर ऑर्गॅनिझम्स फ्रॅगमेंट्स दे ब्रेक इनटू अँड ग्रो इनटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. एक्झाम्पल त्यांनी दिलं ते स्पायरोगॅराचं. शेवाळ्याचा एक प्रकार आहे स्पायरोगॅरा. तुम्ही मे बी कधी कुठे वाचलं असेल तर तुम्हाला ऐकून माहिती असेल. हे जेव्हा आपण असं लिहितो, हे सायंटिफिक नाव असल्यामुळे इटॅलिक्समध्ये लिहितो, राईट. हे तुम्ही मागच्या वर्षी 11वीचे शिकला असाल. दुसरं मेथड जे दिसतं ते फंजायमध्ये आहे. फंजाय यीस्ट तुम्हाला माहिती असेल, जे आपण ब्रेडमध्ये वापरतो. त्या यीस्टचं जे रिप्रोडक्शन मेथड आहे दॅट इज बडिंग. म्हणजे एका सेलमध्ये एक कुठेतरी छोटासा बड तयार होतो. इथे तुम्हाला दिसतं आहे, इथे बघा, हा बड तयार झाला आहे आणि हा बड काय होणार आहे, नंतर तो पिंच ऑफ होऊन एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ बडिंग. एकापेक्षा जास्त बर्ड्स पण एका सेलपासून निर्माण होऊ शकतात. हे यीस्टमध्ये खूप दिसतं आणि फेवरेबल कंडिशन्समध्ये एकापेक्षा जास्त. जिथे जिथे ते सेपरेट होऊन एक स्मॉल बर्ड तयार होतो, तिथे न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो, नवीन एक जीव तयार होतो. पुढचं परत आपण मेथड बघणार आहोत ते अल्गीचं आहे. आता अल्गीमध्ये तुम्ही पाहिलं ते होतं मल्टीसेल्युलर अल्गा, राईट. आता युनिसेल्युलर एका सेलचा जर अल्गा असेल, क्लॅमेडोमोनस नावाचा, तर तो काय वापरतो, तो कुठला मीन्स वापरतो, तो क्लॅमेडोमोनस युजेस मेथड विच इज कॉल्ड ॲज झूस्पोर्स. आता झूस्पोर्स काय असतात हे बघा, इथे तुम्हाला दिसतं हा एक क्लॅमेडोमोनास इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याचं काहीतरी मल्टिप्लिकेशन झालं आहे इथे आणि खूप सारे झूस्पोर्स तयार झाले आहेत. आता हे झूस्पोर्स जे आहे ते मोटाईल आहेत, त्यांना फ्लॅजल आहे. हे जे दिसतं आहे तुम्हाला बाहेर एक प्रोट्रूशन, त्याला आपण फ्लॅजला आउटग्रोथ दिसते आहे, तिला आपण फ्लॅजला असं म्हणतो. फ्लॅजला काय करतं, फ्लॅजला हेल्प्स इन द मूवमेंट ऑफ दीज स्पोर्स. सो दीज झू स्पोर्स आर नथिंग बट न्यू क्लॅमॅडोमोनस. हे तुम्हाला इथे दिसतं आहे, न्यू क्लॅमॅडोमोनस आर रिलीज्ड. सो फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर्स आर रिलीज्ड. याच्या व्यतिरिक्त अजून मेथड्स आहेत 2-3, ते डिटेलमध्ये तुम्हाला नाही आहेत, ते फक्त मेन्शन केलेले आहेत, त्यामुळे मी फक्त त्याचं डायग्राम दाखवणार आहे. बायनरी फिजन आहे एक, प्रोटिस्टमध्ये अमिबा किंवा पॅरामेशियममध्ये दिसतं. कोनिडिया फॉर्मेशन आहे जे पेनिसिलियममध्ये दिसतं. पेनिसिलियम इज अ फंगस विच इज यूज टू प्रोड्यूस द अँटीबायोटिक पेनिसिलिन. त्याच्यात कोनिडिया फॉर्मेशन दिसतं आणि जेम्युल्स दिसतात स्पंजेसमध्ये. दीज आर ऑल असेक्शुअल मेथड्स. सो यू कॅन सी ओव्हर हिअर, हे अमिबा आहे. एका अमिबापासून 2 अमिबा तयार होत आहेत, हे तुम्हाला दिसतं कंटिन्युएशनमध्ये. इट इज लाईक अ पिंचिंग ऑफ. असंच ते हळूहळू सेपरेट झालं आहे आणि त्याचे दोन भाग झाले. तर दीज आर 2 इंडिव्हिज्युअल अमिबा ना. हा एक अमिबा, दुसरा अमिबा. हे बायनरी फिजन आहे. पॅरामेशियममध्ये पण सेम प्रोसेस होते. कोनिडिया हे तुम्हाला दिसेल इथे निळ्या रंगाचं हे आहे, हे स्टेन केलेलं आहे, त्याच्यामुळे ते निळा रंग म्हणजे डाय टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला कलर दिसतं, नाहीतर ते कलरलेस असेल. आणि हे तुम्हाला इथे छोटे छोटे जे डॉट्स दिसत आहेत, दीज आर द कोनिडिया, दीज आर द असेक्शुअल spores or bodies that can give rise to new penicillium filaments. आता हे जेम्युल्स आहेत स्पंजेसमध्ये. हे छोटे छोटे अंड्यांसारखं जे दिसतं आहे हे स्पंजेसच्या बॉडीवरती, दीज आर द जेम्युल्स. दीज आर ऑल्सो मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण बघितलं ते सगळं, ॲल्गी झाले, प्रोटिस्ट झाले, मोनेरा आपण बॅक्टेरिया पाहिलं, फंजाय, ॲनिमल्स. आता आपण काय करणार आहोत, ॲनिमल्समध्ये आपण फक्त असेक्शुअल बघतो इथे. आपण आता प्लांट्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचे मेथड्स बघू. अल्गा इज अ प्रिमेटिव्ह प्लांट, आपण ते कवर केलेले आहेत 1-2 मेथड्स. पण आता आपण मेजरली जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, अँजिओस्पर्म्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कुठले मेथड्स आहेत ते आपण बघणार आहोत. असेक्शुअल रिप्रोडक्शन 2 प्रकारे होऊ शकतं प्लांट्समध्ये, नॅचरल मेथड्स आणि आर्टिफिशियल मेथड्स. जे नैसर्गिक जे मेथड्स आहेत आणि जे आपण मॅनमेड, जे आपण क्रिएट केले आहेत, असे मेथड्स आहेत.
आपण तयार केलेले मेथड्स आहेत. तुम्ही नैसर्गिक जे नॅचरल मेथड्स आहेत ते तुम्ही 11वीत शिकलेले आहात, तरी आपण एकदा फास्ट रिव्हिजन घेऊ की ॲक्च्युली काय होतं त्याच्यात. आणि याच्यात लक्षात ठेवा, परत मी रिपीट करते की दे आर जेनेटिकली एक्झॅक्ट कॉपीज, कार्बन कॉपीज ऑफ द पेरेंटची कार्बन कॉपी तयार होते इन असेक्शुअल एनी मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर या टेबलमध्ये तुम्हाला दिसेल नॅचरल मेथड जे तुम्ही 11वीत शिकला आहात त्याच्यात काय काय येतं. एक आहे रूट, स्वीट पोटॅटो रताळं, लीफ मेथड आहे ब्रायोफायलम पानफुटी, तुम्हाला माहिती असेल, ऐकून माहिती असेल किंवा पाहिलंसुद्धा असेल तुम्ही. आणि स्टेममध्ये 3 प्रकार आहेत, ट्यूबर, बटाटा स्टेम आहे, इट इज नॉट अ रूट. तर बटाटा इज वन एक्झाम्पल. दुसरं आहे कांदा, इट इज अन एक्झाम्पल ऑफ अ बल्ब काइंड ऑफ स्टेम. आणि तिसरं आहे टर्मरिक, हळद, आणि दॅट इज अ रायझोम टाईप ऑफ स्टेम. तर हे मेथड्स होते नॅचरल मेथड जे तुम्ही मागच्या वर्षी शिकलात. आणि आर्टिफिशियल मेथड्स आपण आत्ता या धड्यात शिकणार आहोत, ग्राफ्टिंग, हार्डवूड कटिंग आणि टिश्यू कल्चर. आता एक एक करून आपण हे सगळे मेथड्स बघू. पहिला मेथड आहे स्टेम कटिंग. आता स्टेम कटिंग तुम्हाला इथे पिक्चरमध्ये दिसतं, डायग्राममध्ये दिसतं. हे स्टेम आहे आणि त्याला मागे लास्टमध्ये त्याचं बार्क जे आहे ते काढलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. आणि काही लीव्ज जे आहेत, खालचे जे लीव्ज आहेत, पानं आहेत, ते पण काढून टाकलेले आहेत. याच्यात नोड, इंटरनोड महत्त्वाचं आहे, कारण कुठे आपल्याला नवीन ब्रांचिंग कुठे होते किंवा नवीन फ्लावर्स किंवा पान कुठे डेव्हलप होतं ते नोड्स मध्ये होतं, राईट. आणि मधल्या आपण या सेक्शनला इंटरनोड म्हणतो. जिथे हे लीव्ज आलेले ते नोड्स आहेत आणि हे मधला जो सेक्शन आहे त्याला आपण इंटरनोड म्हणतो. तर स्टेम कटिंगमध्ये काय करतो, हा स्टेम असा आपण रूटिंग हॉर्मोन ज्याच्यासाठी रूट्स तयार करण्यासाठी रूटिंग हॉर्मोन लागतं, त्याच्यात आपण डिप करतो आणि याला आपण प्लांट करतो. तर सगळ्यात सोपं मेथड आहे हे. एक लक्षात घ्या की हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे मेथड्स जे आपण आता डिस्कस करतो आहे ते आर्टिफिशियल आहेत आणि ते जनरली नर्सरीजमध्ये वापरतात. तुम्ही कुठल्याही नर्सरीमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल की खूप झाडं असतात. तर एका झाडापासून भरपूर झाडं तयार करण्यासाठी त्यांना सगळ्यात सोपं मेथड टेक्निक हे आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना कमर्शियली पण ते वायबल असतं, म्हणजे फिजिबल असतं, पैसे मिळू शकतात त्यांना जास्त करून. तर इथे काय होतं आहे, स्टेम कटिंगचं एक्झाम्पल रोज हे दाखवलं त्यांनी. स्मॉल पीस ऑफ प्लांट with any vegetative part with one or more buds is used for propagation. Vegetative parts प्लांट्समधले कुठलेही व्हेजिटेटिव्ह पार्ट घेऊन आपण हे करू शकतो. हे झालं. आपण याच्यात लीफ कटिंग करू शकतो किंवा रूट कटिंग सुद्धा होऊ शकतं. दुसरा मेथड आहे ग्राफ्टिंगचा. आता ग्राफ्टिंगसुद्धा कॉमनली नर्सरीजमध्ये ते वापरतात. याच्यात तुम्ही जर या डायग्राममध्ये पाहिलं तर तुम्हाला दिसेल ते स्टॉक प्लांट आहे और मदर प्लांट, ज्याच्या थ्रू हे रूट झालेलं आहे. म्हणजे इथे त्याचं ते आपण बाहेर काढत नाही पूर्णपणे, हे ऑलरेडी रूटेड आहे. ओके, जमिनीत हे गाडलेलंच आहे. आणि आपण काय करतो, फक्त हे जमिनीत गाडलेलं जे प्लांट आहे त्याला आपण एक कट देतो आणि त्या कटमध्ये एक नवीन स्टेम जे आहे, ज्याला आपण सायन लिहिलं इथे नाव, SCION, हा सायन आपण त्याच्यात इन्सर्ट करतो. आणि इन्सर्ट करून त्याला चांगल्या रीतीने एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकचं काही मटेरियल टेपसारखं घेऊन त्याला आपण रॅप करतो. काही दिवसांनी हे कम्प्लिटली हील होतं आणि ते 2 प्लांटचं एका प्लांटमध्ये रूपांतर होतं. तर 2 प्लांट्स, वेगवेगळे प्लांट्स आहेत, त्याला आपण लिटरली जॉईन करतो या मेथडने. So what is grafting? It is the parts of the 2 plants joined such that they become 1 plant. How it is done? तर हे याच्या डायग्राममध्ये दाखवलं आहे, या प्रोसेसमध्ये ते कम्प्लीट होऊन जातं. नेक्स्ट आपण याचं एक सबटाईप बघणार आहोत, दॅट इज बर्डिंग. जेव्हा एक छोटासा बर्ड घेऊन आपण ही सेम प्रोसेस करतो. आता इथे बघा, तुम्हाला दिसेल रोजमध्ये हा छोटासा बर्ड आहे. हा बर्ड कट केला आहे आणि तो असा स्टॉक, म्हणजे मदर प्लांट ज्याला रूट्स ऑलरेडी आहेत त्याच्यावर तो इन्सर्ट करून त्याला हे बांधलेलं आहे इथे. याचा अर्थ काय झालं, बर्ड ग्राफ्टिंग आहे. हे बर्ड घेतलं आणि त्याचं ग्राफ्टिंग केलं. इथे आपण पूर्ण स्टेम घेतला होता, इथे आपण फक्त बर्ड घेतो आहे, कळी घेतो आहे आणि ती कळी फक्त आपण इथे लावतो आहे. सो दिस इज कॉल्ड एज बर्डिंग, बर्ड ग्राफ्टिंग और बर्डिंग. ओके, एकच बर्ड घेतो याच्यात. रोजमध्ये हा सगळ्यात कॉमनली यूज आहे. ॲपल आणि पेअरमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. असेक्शुअल रिप्रोडक्शनचं आता नेक्स्ट मेथड, जे लास्ट मेथड आपण बघणार आहोत, इट इज कॉल्ड एज टिश्यू कल्चर.
आता टिश्यू कल्चरमध्ये काय होतं आहे, तुम्ही नावावरनं तुमच्या लक्षात येईल टिश्यू कल्चर. छोटासा टिश्यू घेतला आहे, छोटासा पार्ट प्लांटचा, म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनसारखं पूर्ण एक स्टेम किंवा लीफ घेतलेला नाही आहे. त्या लीफचा एक तुकडा, छोटासा बारीक तुकडा तो घेतला आहे आणि तो अशा टेस्ट ट्यूबमध्ये, काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑलरेडी काहीतरी खाली त्याला फूड दिलेलं आहे, मीडिया असं म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यावर हा तुकडा ठेवायचा आणि त्याच्या आपण काही दिवसांनी आपल्याला दिसेल की त्याच्यात एक रूपांतर एका रोपात झालेलं आहे. हे या मेथडला आपण टिश्यू कल्चर म्हणतो. हे एका प्लांटचं मल्टिपल प्लांट्स तयार करण्यासाठी खूप फास्ट मेथड आहे, पण याला थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, म्हणजे काही तुम्हाला इक्विपमेंट लागतं हे सगळं करण्यासाठी. तुम्हाला लक्षात येईल इथे आर्टिफिशियल लाईट दिलेली आहे, कारण हे आपण बाहेर नाही करू शकत. हे आपल्याला एका रूमच्या आतमध्ये करावं लागतं, त्यामुळे त्याला एक्स्ट्रा ॲडिशनल बऱ्यापैकी इक्विपमेंट लागतं, लाईटिंग लागते, हे टेस्ट ट्यूब्स लागतात, स्टँड लागतं. हे तुम्हाला दिसतं इथे कॉटनचं प्लग आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय होणार, हवा जाईल आतमध्ये, पण बाकीचे जंतू जाणार नाही किंवा जे बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, ते आतमध्ये जाणार नाही. आपल्याला फक्त प्लांट ग्रो करायचं आहे याच्यात, बाकीचे ऑर्गॅनिझम्स नाही करायचे. So this is a method of sexual reproduction, that is tissue culture. Small piece of a plant tissue is taken and grown into cells, organs or tissues on special nutrients. याचा एक सबटाईप आहे कॉल्ड मायक्रोप्रोपगेशन, ज्याच्यात मेनी प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस्ड विच इज आयडेंटिकल इन अ व्हेरी व्हेरी शॉर्ट टाईम. म्हणजे एका खूप कमी वेळामध्ये खूप सारे इंडिव्हिज्युअल्स आपण याच्यात प्रोड्यूस करू शकतो.